वेलकम स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण जनरल सायन्सचे PYQ 2018 डिस्कस करणार आहोत. पुन्हा इथे बघा पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राइब्स जिओ स्टेशनरी ऑर्बिट करेक्टली. आता हे सॅटेलाइटच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारलेत मागच्या बऱ्याच परीक्षेमध्ये. तिथं पहिला त्यांनी की खाली 4 स्टेटमेंट आपल्याला आयोगाने दिली आहेत आणि विचारले की जिओ स्टेशनरी ऑर्बिट ज्या काय असतात त्यांच्या बाबतीत करेक्ट स्टेटमेंट काय असतं. तर आता थोडासा फॅक्च्युअल डाटा लक्षात असू दे की जे काही जिओ स्टेशनरी ऑर्बिट्स असतात त्यांच्यासाठी अल्टिट्यूड किती असतं तर 36,000 किलोमीटर अबोव्ह द सी लेवल अँड ऑर्बिटल पिरियड इज 24 आवर्स. आता ही बराच फेमस कन्सेप्ट आहे की जिओ स्टेशनरी ऑर्बिट अशाच प्रकारे त्यांची हाईट किती असली पाहिजे 36,000 किलोमीटर अबोव्ह सी लेवल आणि त्यांचा पिरियड किती असले ऑर्बिटल पिरियड 24 आवर्स असतं. जनरली जे काही कम्युनिकेशन सॅटेलाइट वगैरे असतात ते जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये प्लेस केले जातात की आर्चचं जे काही 24 आवर्सचं रोटेशन आहे तेवढ्याच वेळामध्ये हे ऑर्बिटल काय करत असतं रिव्हॉल्व करत असतात. हा डाटा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जर नेक्स्ट परीक्षेमध्ये आला तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे एक प्रश्न विचारला गेला की इन फ्रिझनेल्स बाय प्रिझम द व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ डिपेंड्स अपॉन. हा जो काही फ्रिझनेलचा बाय प्रिझमचा एक्सपेरिमेंट हा बराच फेमस एक्सपेरिमेंट आहे. तिथे त्यांनी विचारलं की त्या फ्रिझनेल्स बाय प्रिझम एक्सपेरिमेंटमध्ये वेवलेंथ कशावर डिपेंड असते. त्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती असलं पाहिजे. वेवलेंथ इक्वल टू फ्रिंज विड्थ इंटू डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स अपॉन डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्लिट. हा जर फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल तर या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील की त्यांनी विचारलं तर वेवलेंथ कशावर डिपेंड असते. पहिले लिहिलं बघा पर्याय द डिस्टन्स बिटवीन टू कोहेरंट सोर्सेस. हा जो काही डी असतो डी म्हणजेच कोण असतात त्या दोन सोर्सेस मधलं अंतर. सेकंड लिहिलंय फ्रिंज विड्थ म्हणजे हे फ्रिंज विड्थ आहे. द डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड आयपीस ऑफ द टेलिस्कोप. हा जो कॅपिटल डी लिहिलाय तोच डी म्हणजे कोण असतो स्लिट आणि सोर्स मधलं काय असतं तर अंतर असतं. तर काय असणार आहे तर ऑल ऑफ द अबोव. आता बस सिंपल प्रश्न होता पण यासाठी आपल्याला तो वेवलेंथचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे की वेवलेंथ कशावर डिपेंड असते तर फ्रिंज विड्थ डिपेंड असते. सेकंड दोन जे काही कोण बाय प्रिझम म्हटले जे काही दोन सोर्सेस तुम्ही वापरता त्या दोन सोर्स मध्ये जे काही अंतर असतं त्याच्यावर डिपेंड असते. सोर्स आणि स्लिट मधल्या अंतरावर पण काय असते ते डिपेंड असते. तर आन्सर असतं ऑल ऑफ द अबोव. सिंपल प्रश्न होता पण तुम्हाला फॉर्म्युलाची आयडिया असेल तर त्या गोष्टी क्लिअर होऊ शकत असतात. पुढे बघा हा एक प्रश्न विचारला ह्या जे काही आपण प्रश्न बघणार आहोत त्या सगळ्या प्रश्नामध्ये सगळ्यात हार्ड प्रश्न कुठला होता तर हा प्रश्न होता. आता कशावर डिपेंड होता तर लेन्सच्या बाबतीमध्ये. मी पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न समजून सांगतो. व्हॉट फोकल लेंथ शुड बी स्पेक्टॅकल्स हॅव फॉर अ पर्सन फॉर हुम द लिस्ट डिस्टन्स विजन 50 सेंटीमीटर. ते सांगते की असा व्यक्ती ज्याचं डिस्टन्स विजन किती आहे 50 सेंटीमीटर आहे त्यासाठी जर तुम्हाला स्पेक्ट बनवायचं असेल त्या स्पेक्टची मिनिमम फोकल लेंथ किती असली पाहिजे आणि कुठल्या प्रकारचं लेन्स तुम्ही वापरणार आहात. तर आय करेक्शनचा प्रॉब्लेम आहे. आता इथे लक्षात असू द्या की त्यांनी सांगितले लिस्ट डिस्टन्स. इथे लिहिलं बघा लिस्ट म्हणजे त्या व्यक्तीला एखादी वस्तू त्याच्या आईपासून 50 सेंटीमीटर अंतरावर असेल तरच काय होणार आहे ती दिसणार आहे. जवळच्या वस्तू 25 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर असेल तर दिसणार आहे का नाही दिसणार आहे. म्हणजे ही केस असते हायपरमेट्रोपिया. जवळच्या वस्तू दिसत नसतात पण दूरच्या वस्तू काय असणार दिसत असतात. आता इथे हा प्रश्न कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला माहित होतं आपली जी काही नॉर्मल ह्युमन असतो आपण जे काही आपला नॉर्मल आहे त्याची लिस्ट डिस्टन्स किती असते तर 25 सेंटीमीटर असते. मग आता या व्यक्तीसाठी किती आहे 50 सेंटीमीटर आहे कारण याच्या आईज मध्ये काहीतरी प्रॉब्लेम चाललाय. प्रॉब्लेम करेक्ट करायचा आपल्याला त्याचं तो 50 सेंटीमीटरवरची वस्तू बघू शकत असतो पण 25 सेंटीमीटरची बघू शकणार आहे का नाही. आता हे जे काही 25 हे नॉर्मल आहे जसं आता आपण ह्युमन्स आहोत आपण 25 सेंटीमीटर पर्यंतच्या वस्तू बघू शकत असतो. पण या व्यक्तीमध्ये आयोगाने जो काही प्रश्न दिलाय तिथे 50 सेंटीमीटर लिस्ट आहे. 50 सेंटीमीटरवरच त्याला दिसणार आहे 25 सेंटीमीटरचं दिसणार आहे का नाही. मग आपल्याला ती करेक्शन करण्यासाठी सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही करेक्ट करणार आहात ना. मग आता इथे लक्षात असू द्या आता आपल्याला कुठल्या प्रकारचा वापर होतो आपण लेन्सेस देत असतो. मग कुठल्या प्रकारचा लेन्स देत असतो तर आपण लक्षात असू द्यायचं कुठल्या प्रकारचा लेन्स वापरत असतो हायपरमेट्रोपियामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स वापरत असतो. तुम्हाला कॉन्व्हेक्स जरी माहिती असेल तर तुमचे दोन पर्याय क्लिअर होत होतात कॉन्केव्ह आणि कॉन्केव्ह येणार नाही. कुठला येणार आहे कॉन्व्हेक्स आणि कॉन्व्हेक्स. आता आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. लेन्स फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती असला पाहिजे 1/f इक्वल टू 1/v मायनस 1/u. हा लेन्स फॉर्म्युला आहे. आता लेन्स फॉर्म्युला जरी माहिती असेल तर ऑब्जेक्टचे डिस्टन्सेस कुठे घेणार तर ते लक्षात असू द्या. ऑब्जेक्ट डिस्टन्स कुठे असली पाहिजे तर इथे दोन गोष्टी तुम्हाला प्रश्नातून समजायला पाहिजे होत्या. ऑब्जेक्ट डिस्टन्स किती असणार आहे 25 आणि इमेज डिस्टन्स किती असणार आहे 50 सेंटीमीटर. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह घेणं गरजेचं आहे.
ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ऑलवेज निगेटिव्ह, एवढं तर आपण तुम्ही लेन्सेसमध्ये शिकलंच असेल, तेवढं माहिती असायला पाहिजे. इमेज डिस्टन्स पण का निगेटिव्ह, कारण पुन्हा बघा ऑब्जेक्ट डिस्टन्स 25 घेतलेला आहे. असं का घेतलंय की बाबा जेव्हा ऑब्जेक्ट 25 सेंटीमीटरला ठेवणार तुम्ही, तर ही इमेज कधी कुठे फॉर्म होणार आहे 15 सेंटीमीटरला, कारण या व्यक्तीच्या आयबॉलमध्ये ऑलरेडी कसा आहे प्रॉब्लेम आहे. आपल्याला अशा प्रकारचा लेन्स बनवायचा आहे, जरी ती वस्तू 25 सेंटीमीटरला असेल तरी इमेज कुठे फॉर्म होणार आहे 50 सेंटीमीटरला. या दोन व्हॅल्यू जर समजले असते तर हा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. पुन्हा आता ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्सने तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट ऑन केलं तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल. आता इथे तेवढा वेळ नसतो गोष्टी सगळ्या समजून सांगण्यासाठी, पण लक्षात आन्सर किती यायला पाहिजे 50 सेंटीमीटर. आणि कुठला लेन्स असणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स असतो. आता बघा या प्रश्न समजण्यासाठी तुम्हाला ऍटलिस्ट लेन्सच्या बाबतीमध्ये मिनिमम गोष्टी माहिती असल्या पाहिजे. हायपरमेट्रोपिया काय असतो, ठीक आहे, त्या गोष्टी तरी इथे लक्षात असू दे. इथे प्रश्न पुन्हा मी थोडासा समजून सांगतो, कारण या पूर्ण प्रश्नामध्ये हाच एक कॉम्प्लिकेटेड प्रश्न होता. व्हॉट फोकल लेंथ शुड बी द स्पेक्टॅकल. स्पेक्टॅकल म्हणजे तुम्ही जो काही चष्मा बनवणार त्याची फोकल लेंथ किती असली पाहिजे मिनिमम फॉर अ पर्सन फॉर हुम लिस्ट डिस्टन्स विजन इज 50 सेंटीमीटर. एवढंच त्यांनी दिलं होतं. तुम्हाला विचारलं होतं फोकल लेंथ. असा व्यक्ती ज्याला 50 सेंटीमीटर वस्तू असेल तेव्हा दिसणार आहे, बाकी 50 सेंटीमीटरच्या आधी असेल तर दिसणार आहे का नाही, हायपरमेट्रोपियाची कंडिशन आहे. ह्या गोष्टी लगेच क्लिक झाल्या पाहिजे होत्या. नॉर्मल आयसाठी किती असतं 25 सेंटीमीटर पर्यंतच्या वस्तू दिसत असतात. त्या गोष्टी मी ऑब्जेक्ट डिस्टन्स 25, इमेज डिस्टन्स 50 सेंटीमीटर घेतलंय. मला लेन्सचा फॉर्म्युला माहिती असतो 1/f = 1/v - 1/u. तुम्ही व्हॅल्यू पुट ऑन केलं तर आन्सर येतं 50 सेंटीमीटर आणि कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. थोडासा प्रश्न अवघड होता, पण समजला तर आन्सर निघू शकत असतं व्यवस्थित. पुढे अजून एक फिजिक्सचा प्रश्न त्यांनी विचारलाय की अ रेजिस्टर ऑफ 10 ओम connected across a cell of electromotive force 12 volt draws the current of 1.1 ampere. Find internal resistance of the cell. आता रेजिस्टन्सचे प्रकार दोन असतात, एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल रेजिस्टन्स. आपल्याला विचारलंय त्यांनी इंटरनल रेजिस्टन्स किती कॅल्क्युलेट असतं. आता सिंपल हा फॉर्म्युला तर सगळ्यांनाच माहिती असेल तुम्हाला, V = IR. एवढं जरी माहिती असेल तर मोर दॅन सफिशियंट आहे. व्होल्टेज किती दिले त्यांनी 12 दिलेलं आहे. करंट किती ड्रॉ करतोय 1.1 ड्रॉ करतोय. पण आता इथे रेजिस्टन्स आपल्याला दोन प्रकारचे रेजिस्टन्स प्रश्न दिले. एक 10 ओम आहे, मी 10 ओम लिहिले. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स मला माहिती नाही म्हणून मी एक्स कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे, किंवा इंटरनल रेजिस्टन्स साठी टोटल रेजिस्टन्स R + स्मॉल r. इथे एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, टोटल रेजिस्टन्स कसं कॅल्क्युलेट केलं तर R स्मॉल r म्हणजे काय असतं इंटरनल रेजिस्टन्स. मी डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट ऑन केले. तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. पुन्हा काय करणार 12 डिवायडेड बाय काय करणार 1.1. इकडे काय असणार आहे 10 + x. x म्हणजे काय इंटरनल रेजिस्टन्स. तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर आन्सर यायला पाहिजे 0.91 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. फक्त इथं लक्षात ठेवा टोटल रेजिस्टन्स असतं इंटरनल रेजिस्टन्स प्लस एक्सटर्नल रेजिस्टन्स. इथे R + स्मॉल r. किंवा सिंपल जरी फॉर्म्युला माहिती असता V = IR. आता एवढं ओम्स लॉ सगळ्यांना माहितीच असतो. व्हॅल्यू पुट ऑन केलं, फक्त R दोन आहेत, एक 10 ओहम आणि एक इंटरनल रेजिस्टन्स. आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असतं. तुम्ही फक्त व्हॅल्यू जरी पुट ऑन केले तर तुम्हाला आन्सर व्यवस्थित भेटून जाईल. ठीक आहे, पुढे कंटिन्यू करूया. आता पुन्हा बघा हाच प्रश्न त्यांनी विचारला आणि पुन्हा प्रश्न विचारला होता बायप्रिझम एक्सपेरिमेंटवर. इथे लिहिले बघा 2 पॅरलल स्लिट्स 1 मिलीमीटर अपार्ट. आता दोन स्लिट्स दिले आहेत त्यांनी. दोन स्लिट्स मधलं अंतर किती सांगितले त्यांनी 1 मिलीमीटर सांगितलेलं आहे. अपार्ट प्लेस 1 मीटर अवे फ्रॉम द सोर्स ऑफ स्क्रीन. ह्या दोन जे स्लिट आहेत, एका स्क्रीन आणि स्लिट मधलं अंतर किती सांगितलंय त्यांनी 1 मीटर अंतर सांगितलेलं आहे. व्हॉट इज द फ्रिंज सेपरेशन ड्यू टू इंटरफरन्स सेपरेट. आता तुम्हाला विचारले फ्रिंज विड्थ व्हेन अ बीम ऑफ वेवलेंथ 500 नॅनोमीटर इज इन्सिडेंट ऑन देम. आता लाईटची वेवलेंथ तुम्हाला दिले 500 नॅनोमीटर दिले आणि तुम्हाला विचारले फ्रिंज विड्थ. आता पुन्हा बायप्रिझम एक्सपेरिमेंटचा प्रश्न होता. पहिला जो प्रश्न बघितला होता की वेवलेंथ कशावर डिपेंड असते, तोच फॉर्म्युला तुम्हाला इथे माहिती पाहिजे. वेवलेंथ = फ्रिंज विड्थ इंटू डिस्टन्स बिटवीन 2 स्लिट्स डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन. हा एवढा फॉर्म्युला माहिती असेल तर हा पुन्हा प्रश्न सॉल्व्ह होत असतो बाळांनो. वेवलेंथ दिली आहे मला, कशामध्ये दिली आहे 500 नॅनोमीटर. आता या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, जो काही गिव्हन डाटा दिलाय कन्व्हर्सेशन गरजेचं करणं आहे. वेवलेंथ दिली आहे 500 नॅनोमीटर म्हणजे मी काय करणार 10⁻⁹. डिस्टन्स किती दिले सोर्स आणि स्लिट मध्ये 1 मीटर इंटू 1. मी दिलं वरी डिव्हिजन मध्ये आणलंय. मला काय कॅल्क्युलेट करायचं फ्रिंज विड्थ डिस्टन्स बिटवीन 2 स्लिट्स किती दिले 1 मिलीमीटर. 1 म्हणजे किती असणार 10⁻⁻3. तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन जरी केलं तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल 0.5 mm मीटर.
तरी लक्षात तुझं आता हे प्रश्न खूप सोपा होता, पण तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे होता की बायप्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये वेव्हलेंथ कशावर डिपेंड असते. पहिला प्रश्न आणि हा पण प्रश्न सेम फॉर्म्युल्यावर होते. कधी कधी आयोग एकाच कन्सेप्टवर 2 किंवा 2 प्रश्न जास्त प्रश्न विचारत असतो. त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी कॅल्क्युलेशन करत नाही, तुम्ही कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला फक्त मी आयडिया दिली की कशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो. आता बघा या प्रश्नामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय, गिव्हन डाटा तुम्हाला आयडेंटिफाय करता आली की 1 मिलीमीटर कशाचा मधलं डिस्टन्स आहे, 1 मीटर कशामधलं डिस्टन्स आहे, त्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकत असता. पुढे जाऊयात. आता पुन्हा बघा हा एक प्रश्न दिला. आता प्रश्न बघल्यानंतर खूप काही हार्ड वाटू शकत असतो, पण इथे काही हार्ड वगैरे नसतं. इथे त्यांनी विचारले बघा, अ स्टीम इंजिन डिलिव्हर्स 5.4 into 10 raised to power joule work per minute by taking 3.6 into 10 raised to power 9 joule of heat from its source. What is the efficiency of the engine? त्यांनी विचारलं इफिशियन्सी ऑफ इंजिन कॅल्क्युलेट करा. आता इफिशियन्सी ऑफ इंजिन काय असं कॅल्क्युलेट करणार, तर सिंपल प्रश्न आहे. एक इंजिन काम किती करते, 5.4 इंटू 10 रेज टू पॉवर 8 जूल. कधी तेवढं काम करते, जेव्हा एखाद्या सोर्स कडून तो किती हीट घेतोय, 3.6 इंटू 10 रेज टू पॉवर 9 जूल एनर्जी घेतोय. तर लक्षात तुझा इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो वर्क आउटपुट, किती काम केले, वर्क आउटपुट डिवायडेड बाय काय असणार आहे, एनर्जी इनपुट. आता सिंपल आहे, एनर्जी इनपुट. तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करायला बसलात, 8 घंटे अभ्यास करायला बसलात, 8 घंटे अभ्यास झाला असं होणार आहे का, नाही. तशाच प्रकारे इफिशियन्सी किती प्रकारची आहे, वर्क आउटपुट किती आहे, 5.4 इंटू 10 रेज टू पॉवर 8 आहे. ठीक आहे. पुन्हा इथं काय लिहिले, तर एनर्जी किती दिली जाते असते, तर एनर्जी किती आहे, 3.6 इंटू 10 रेज टू पॉवर 9 जूल आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आन्सर 15% यायला पाहिजे. तर त्या इंजिनची इफिशियन्सी किती असेल, तर 15% इफिशियन्सी असणार आहे. सिंपल असते. इफिशियन्सी कसं कॅल्क्युलेट करणार, वर्क आउटपुट डिवायडेड बाय एनर्जी इनपुट. असा जर एखादा प्रश्न तर घाबरायचं काम नसतं. प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला गोष्टी कळून चुकत असतात. कॅल्क्युलेशन तुम्ही करता ना, मी कॅल्क्युलेशन करत नाही. आपल्याला बाकी प्रश्न कव्हर करायचे, कारण तुम्हाला फक्त प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं ती आयडिया देणं माझं काम आहे. ठीक आहे. पुन्हा बघा, इन सम ट्रीज कॉपर डिफिशियन्सी मे कॉज ब्लिस्टर्स अँड डीप स्लिट्स इन द बार्क फ्रॉम विच एक्झुट्स गम. दिस डिसीज इज नोन एज. पुन्हा बघा, प्लांट डिसीजेस किंवा अॅनिमल डिसीजेस यावर फ्रिक्वेंटली आयोग प्रश्न विचारत असतो. त्यामुळे आता पुन्हा बघा, हा फॅक्च्युअल डाटा असतो की कुठल्या एलिमेंटच्या किंवा कुठल्या मिनरलच्या डिफिशियन्सीमुळे कुठला रोग होत असतो. त्या गोष्टी पाठांतराचा भाग आहे, व्यवस्थित पाठ असलं पाहिजे. आता विचारले कॉपर डिफिशियन्सीमुळे डायबॅक नावाचा डिसऑर्डर होत असतो, ते लक्षात असू द्या. आता बाकी डिसऑर्डर तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. कुठल्या मिनरलच्या डिफिशियन्सीमुळे कुठला डिसऑर्डर होत असतो, असे प्रश्न फॅक्च्युअल डाटाचे चुकता कामा नसतात. पुन्हा इथे लिहिले बघा की मॅक्सिमम एल्ड ऑफ एटीपी, मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त किती एटीपी तयार होऊ शकतात, फ्रॉम कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ सुक्रोज विथ वाया एरोबिक रेस्पिरेशन. इथे पुन्हा शब्द आलाय बघा, एरोबिक रेस्पिरेशन. कारण आपल्याला माहिती आहे रेस्पिरेशनचे 2 प्रकार असतात, एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. त्यांनी विचारलंय, जर सुक्रोज तुमचा एलिमेंट आहे, सुक्रोजला तुम्ही एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिडेशन केलं, मॅक्सिमम नंबर ऑफ एटीपी किती तयार होऊ शकतात. तर आपल्याला सिंपल माहिती आहे, सुक्रोज म्हणजे कोणाचं कॉम्पोजिशन असतं, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज असतं. पुन्हा जर आपण याला ब्रेकडाऊन केलं तर किती एनर्जी मॅक्सिमम विचारलंय. पर्यायामध्ये सगळ्यात मॅक्सिमम ऑप्शन कुठला दिसतोय, 60 दिसतोय. कारण आपल्याला माहिती आहे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं असतं तरीच किती एटीपी भेटले असत्या, 38 एटीपी भेटले असत्या. फ्रुक्टोज पण काय, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आयसोमर्स असतात, फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. तर लक्षात ठेवा 60 एटीपी. जर ऑप्शन 60 कधी कधी बघा, आता आपण 36 72 जरी असतं तरी मी तोच ऑप्शन करेक्ट केलेला असता. आता याचे 2 पाथवेज असतात एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. ऑप्शन पर्याय क्रमांक 60 लक्षात असू द्या. एरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन किंवा ग्लायकोलिसिस या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत व्यवस्थित. पुन्हा प्रश्न इथे विचारलाय, द बायोनॉमियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिव्हन बाय. बायोनॉमियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन फेमस एक्झाम्पल आहे, फेमस प्रश्न आहे. कोणी दिलाय, तर कार्स लिनियर, ज्याच्यामध्ये आपण जीनस आणि स्पेसिस 2 शब्द वापरून काय केलं असतो, ऑर्गॅनिझमला नॉमेनक्लेचर करत असतो, नाव देत असतो. ही जी काही 2 नावं देण्याची पद्धत, द्विनाम पद्धती म्हटलं तर कोणी दिले, तर कार्स लिनियसने दिले. हे शास्त्रज्ञ लक्षात तुझं, कार्स लिनियस क्लासिफिकेशन फेमस आहे. पुन्हा बघा, आता अजून एक प्रश्न विचारलाय त्यांनी, अकॉर्डिंग टू जे बोस. आता त्या आयोगाने जेव्हा प्रश्न विचारला, कुठल्या शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार त्यांनी विचारले ते लक्षात असलं पाहिजे. अकॉर्डिंग टू जे बोस, an Indian scientist, ascent of sat take place due to dash of living cell with innermost cortical layer.
आता असेंट ऑफ सॅप म्हणजे काय, वॉटर मॉलिक्युलची मुवमेंट. ते म्हणतं वनस्पतीमध्ये जे काही पाणी मुळांपासून वरती स्टेमकडे फ्लावरकडे जात असतं ते कशामुळे जात असतो, कोणाच्या म्हणण्यानुसार, जे बोस नावाच्या शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार, जे काही बोस शास्त्रज्ञ तुम्ही त्यांच्या बाबतीत अभ्यासलं पण असेल, त्यांच्या म्हणण्यानुसार हे ऍसेंट ऑफ साईडसाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, तर जे काही 4 पर्याय दिले त्यामधले पल्सेटरी ऍक्टिव्हिटी, ही मात्र लक्षात असतं की पल्सेटरी ऍक्टिव्हिटीमुळे ऍसेंट ऑफ साप पाण्याची काय होत असते, मुवमेंट होते. कुठल्या शास्त्रज्ञाने सांगितले, बोसने सांगितलेलं आहे. आता बघा अशा थेरीज असतात की कुठल्या शास्त्रज्ञांनी कुठली थेरी दिली आहे किंवा त्याच्या थेरीच्या म्हणण्यानुसार काय असतं, असे प्रश्न आम्ही कधी कधी विचारत असतो. आपल्या शास्त्रज्ञांचं नाव, त्यांनी कुठली थेरी दिली आहे आणि त्यांच्या थेरीच्या म्हणण्यानुसार कुठल्या गोष्टी घडत असतात ते थोडंसं आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुन्हा इथे प्रश्न विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग थेरीज आर रिलेटेड टू इव्होल्युशन ऑफ लाईफ. इव्होल्युशन म्हणजे काय, जे काय आपल्या बॉडीजमध्ये किंवा येणाऱ्या जनरेशनमध्ये बदल होत असतात ते कशामुळे पॉसिबल असतं. खाली त्यांनी 4 पर्याय दिले आणि विचारले खाली जी काही स्टेटमेंट तुम्हाला दिली त्यापैकी कुठले स्टेटमेंट कसे रिलेटेड आहे, कशासोबत रिलेटेड, इव्होल्युशन ऑफ लाईफ सोबत रिलेटेड आहे. पहिले लिहिलं द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, नॅचरल सिलेक्शन चार्ल्स डार्विनचा फेमस सिद्धांत आहे. सेकंडली म्युटेशन थेरी ऑफ इव्होल्युशन. हा म्युटेशन म्हणजे काय असतं, सडन चेंज होणं, कुठल्याही स्पेसिसमध्ये सडन बदल होऊ शकत असतो. थर्ड लिहिले थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. ठीक आहे, अक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे काय असतं की निसर्गामध्ये बदल झाल्यामुळे ज्या काही गोष्टी आपण अक्वायर करत असतो. लास्टली थेरी ऑफ सेग्रिगेशन. आता हे 4 स्टेटमेंट पैकी थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, थेरी ऑफ म्युटेशन, थेरी ऑफ इव्होल्युशन, थेरी ऑफ इनहेरिटन्स ह्या रिलेटेड आहेत इव्होल्युशन ऑफ लाईफ सोबत. हे दिले थेरी ऑफ जे सेग्रिगेशन आहे हे रिलेटेड असतं जेनेटिक्सच्या बाबतीमध्ये. लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हटलं तर तो इव्होल्युशन ऑफ लाईफचा भाग नाही आहे. जेनेटिक्स मध्ये काय असतं की जेव्हा केव्हा गॅमेट फॉर्मेशन होत असतं, गॅमेट फॉर्म होताना क्रोमोझोम सेपरेट होत असतं, तर ए, बी आणि सी पर्याय क्रमांक 2 व्यवस्थित असणार आहे. पुन्हा बघा अशा प्रकारचे जर प्रश्न मल्टीलाईनर आलेले असतील तेव्हा वाचायचं काळजीपूर्वक. विचारताना त्यांनी काय विचारलं, जे काही खाली 4 तुम्हाला स्टेटमेंट दिले ते इव्होल्युशन ऑफ लाईफच्या बाबतीमध्ये कुठले रिलेटेड. लास्टचं स्टेटमेंट जेनेटिकच्या बाबतीत गॅमेट सेपरेशनच्या बाबतीमध्ये असतं, ना की इव्होल्युशन ऑफ लाईफच्या बाबतीत रिलेटेड आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक असणार आहे ए, बी, सी. पुढचा एक प्रश्न विचारला बघा, विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन्स आर हार्मोन्स ऑफ द पिट्युटरी ग्लँड. खाली तुम्हाला 4 हार्मोन्स दिले आणि विचारले खाली दिले हार्मोन पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन्स कुठले आहेत. आता पिट्युटरी ग्लँड ही फेमस एंडोक्राइन ग्लँड, तिला मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हटलं तर पिट्युटरी ग्लँडचे अँटेरियर लोब, पोस्टेरियर लोबचे हार्मोन्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. येणाऱ्या परीक्षेमध्ये पुन्हा प्रश्न विचारला जाईल. आता इथे मेन्शन करताना त्यांनी अँटेरियर किंवा पोस्टेरियर लोब असं काही मेन्शन केले नाही, फक्त आपल्याला विचारले पिट्युटरी ग्लँडचे कुठले हार्मोन्स आहेत किंवा नाही. पहिला लिहिला बघा TSH. आता आयोग देताना पर्याय शॉर्ट फॉर्म दिला, आपल्याला फुल फॉर्म माहिती असलं पाहिजे. TSH म्हणजे असतं थायरोट्रॉपिन स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा हार्मोन आहे का पिट्युटरी ग्लँडचा, व्यवस्थित अँटेरियर लोबचा हार्मोन आहे. सेकंड लिहिलाय STH सोमॅटोट्रॉपिन हार्मोन किंवा त्यालाच आपण ग्रोथ हार्मोन म्हणत असतो. थर्ड लिहिलाय बघा HCG ह्युमन कोरियोनिक गोनेडोट्रोपिन हार्मोन. हा हार्मोन मात्र बाळांनो प्लासेंटा तयार करतो. आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळाची वाढ होत असते तेव्हा हा हार्मोन प्लासेंटा तयार करतो असतो, ना की आपली पिट्युटरी ग्लँड. लास्टला लिहिलंय ADH अँटी डाययुरेटिक हार्मोन पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी, त्यालाच वॅसोप्रेसिन म्हटलं जातं. पहिला, दुसरा आणि लास्ट वाला A, B आणि D. सी रॉंग, A, B, D पर्याय क्रमांक 3 असणार आहे. तर लक्षात असू द्या अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. पिट्युटरी ग्लँडचे अँटेरियर लोबचे हार्मोन, पोस्टेरियर लोबचे हार्मोन्स तुम्हाला व्यवस्थित पैकी माहिती असले पाहिजे. HCG कोण तयार करत असतो, तर प्लासेंटा तयार करत असतो, ना की पिट्युटरी ग्लँड. कुठला पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 असणार आहे. पुढे विचारले बघा प्रश्न, द स्केलेटल सिस्टीम परफॉर्म्स विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. की आपल्या बॉडीमध्ये जी काही स्केलेटल सिस्टीम प्रेझेंट आहे, स्केलेटल सिस्टीम कशापासून बनत असते, बोन आणि कार्टिलेज पासून असते. मग आता विचारले खाली तुम्हाला 4 त्यांनी वाक्य दिलेत, प्रोटेक्शन, हिमॅटोपोइसिस, मुवमेंट ऑफ फॅसिलिटेशन आणि मिनरल स्टोरेज. की हे जे काही दिले यापैकी कुठले काम स्केलेटल सिस्टीम परफॉर्म करत असते, कुठले काम परफॉर्म करत नाही. मग यासाठी बेसिक आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती आहे. स्केलेटल सिस्टीम म्हणजे कोण आहे, बोन आणि कार्टिलेज. मग आता बोन कार्टिलेज पहिलं माहिती आहे प्रोटेक्शन. भाई बोनचं कामच काय, प्रोटेक्शन करणं, व्हायटल आपली रिप केज असू द्या, क्रॅनियन असू द्या, कशापासून बनलं आहे, बोन पासून. हिमॅटोपोइसिस, हिमॅटोपोइसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ RBC रेड ब्लड सेल. कुठे होत असतं, आपल्या लॉंग बोन्स मध्ये होत असतं, लॉंग बोनच्या रेड बोन मॅरो मध्ये, ते पण काम होत असतं. मुवमेंट फॅसिलिटेशन,
आपल्या हालचालीसाठी कुठल्या मसल असतात? स्केलेटल मसल. स्केलेटल मसल कोणाला अटॅच असतात? बोन्सला. तर आपल्या मुवमेंटसाठी पण कोण रिस्पॉन्सिबल आहेत? बोन्स रिस्पॉन्सिबल आहेत. अँड मिनरल स्टोरेज. कॅल्शियम कुठे स्टोअर केला जात असतो? बोन्समध्ये. फॉस्फरस कुठे स्टोअर केला जातो? बोन्समध्ये. तर मिनरल स्टोरेजला पण काय करत असतात? हेल्प करत असतात. तर काय येणार आहे ऑप्शन? ऑल ऑफ द अबोव्ह, पर्याय क्रमांक 4. तर स्केलेटल सिस्टीम जे काही गिवन ऑप्शन दिले ते सगळे कामं काय करत असते? परफॉर्म करत असते. पुढे एक प्रश्न विचारलाय बघा की जॉर्ज मेंडल इज ऑफन रिगार्डेड एज फादर ऑफ जेनेटिक्स सिन्स द फर्स्ट अनन्यूक्लिएटेड प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी हिज एक्सपेरिमेंटल मटेरियल वॉच. आता त्यांनी म्हटलं की बाबा जॉर्ज मेंडल आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणत असतो, त्याने कुठल्या प्लांटवर किंवा कुठल्या गोष्टीवर एक्सपेरिमेंट केलेला होता? एक्सपेरिमेंटल मटेरियल वॉच म्हणजे एक्सपेरिमेंट मटेरियल कुठल्या वस्तीवर किंवा कुठल्या गोष्टीवर त्याने एक्सपेरिमेंट केलंय. आणि सगळ्यांना माहिती असतं फेमस एक्झाम्पल आहे कुठलं प्लांट असतं तर पी प्लांट. पी प्लांटवर त्यांनी एक्सपेरिमेंट केले. ते 7 कॅरेक्टर्स आपल्याला माहिती असले पाहिजे. डॉमिनंट वन कुठले असतात? रेसेसिव्ह वन कुठले असतात? पुन्हा बघा पीवायक्यूचा उद्देशून तुम्हाला कळलं पाहिजे आयोगाने कुठल्या टॉपिकवर सब टॉपिकवर प्रश्न विचारले, येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण बघतो की मेंडलवर प्रश्न आलेला आहे. मेंडलचा सिंपल त्यांनी प्रश्न विचारले की कुठल्या प्लांटवर त्यांनी काम केलंय. आपल्याला माहिती आहे पी प्लांटवर येणारा प्रश्न काय असू शकतो की बाबा पी प्लांट मधले डॉमिनंट कॅरेक्टर कुठले असतात, रेसेसिव्ह कॅरेक्टर कुठले असतात, त्या गोष्टी तुम्ही थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न असू द्या. ते फक्त पीवायक्यू अनालिसिस किंवा पीवायक्यू बघणं म्हणजे फक्त प्रश्न आणि उत्तर बघणं नसतं. त्या गोष्टीवर तुमचं काम असलं की बाबा कुठल्या सॉफ्ट टॉपिकवर प्रश्न विचारलेत, कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत. आपण आता जे प्रश्न बघितले यावर तुम्हाला कळतं की ऑप्शन पर्याय 4 एक प्रश्न विचारतो, त्याच्या खाली 4 स्टेटमेंट दिले असतात. त्या स्टेटमेंटपैकी कुठलं रॉंग आहे, कुठलं इनकरेक्ट आहे किंवा कुठलं करेक्ट आहे, कशाच्या रिलेटेड आहे, अशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारत आहे. त्यामुळे थोडंसं अभ्यास करताना ते लक्षात असू द्या गोष्टी सगळ्या. पुन्हा इथे विचारले द एलिमेंट एम इन डोबेरॅनस ट्रायड. आता इथे आपल्याला 3 एलिमेंट्स त्यांनी मेन्शन केलेत. कॅल्शियम एम नावाचा एलिमेंट आणि इकडे लिहिले बॅरियम. तर विचारले डोबेरॅनसचे ट्रायड. आता डोबेरॅनसचे ट्रायड माहिती असले ते पाठांतरच असलं पाहिजे. मग आता इथे विचारले कॅल्शियम. आता मला त्रिकूट माहिती आहे म्हणून माहिती आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बॅरियम. तर मधला एलिमेंट कुठला असणार आहे तर स्ट्रॉन्टियम असणार आहे SR. आता डोबेरॅनची त्रिकूट माहिती असली पाहिजे. कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम किंवा अजून जे काही सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथे प्रश्न विचारला, नेक्स्ट प्रश्न एक्झाम मध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आन्सर काय असणार आहे स्ट्रॉन्टियम. आता हे त्रिकूट पाठ असल्यामुळे आन्सर येणारच आहे. ज्यांना माहिती नसतील त्यांनी लगेच त्रिकूट पाठ करून घ्यायचे. खाली एक प्रश्न विचारले बघा वूड ग्रेन अल्कोहोल इज नथिंग. आता विचारले वूड ग्रेन अल्कोहोल म्हणजे खालीपैकी कोण आहे? तर लक्षात असू द्या वूड ग्रेन अल्कोहोल म्हणजे नथिंग दुसरं तिसरं काही नसतं तर कोण असतं? मिथॅनॉल CH3OH. CH3 मिथॅनॉलच काय म्हटलं तर वूड ग्रेन अल्कोहोल. पाठांतराचा वर्ग आहे असं फॅक्च्युअल डेटा माहिती असले पाहिजे. वॉटर इज ऑफन ट्रीटेड विथ क्लोरीन. आता विचारले पाण्यामध्ये पाण्याची नेहमी ट्रीटमेंट क्लोरीन सोबतच का केली जात असते? खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेत. इन्क्रीजेस ऑक्सिजन कंटेंट असं काही नसतं. क्लोरीनमुळे ऑक्सिजन कंटेंट काही वाढत नसतो. सेकंड ऑप्शन लिहिलाय किल जम्स. क्लोरीनचा वापर वॉटर सोबत का केला किंवा वॉटरची ट्रीटमेंट क्लोरीन सोबत का केली जाते? जर पाण्यामध्ये काही मायक्रोब्स प्रेझेंट असतील तर त्यांना किल करण्यासाठी काय करत असतं? क्लोरीन हेल्प करत असतं. पर्याय क्रमांक कुठला असणार आहे? सेकंड असणार आहे. हे साधे सिंपल प्रश्न आहे, हे माहितीच असलं पाहिजे. पुन्हा इथे लिहिले करोजन टेक प्लेस ऍज अ रिझल्ट ऑफ. आता रस्टिंग नावाचा प्रोसेस किंवा करोजन तुम्ही ऐकलंच असेल. कुठल्या प्रकारची प्रोसेस आहे? फिजिकल रिएक्शन, केमिकल रिएक्शन, बोथ ए अँड बी, नन ऑफ दी अबो. तर लक्ष द्या करोजन ही केमिकल रिएक्शन असते ना की फिजिकल रिएक्शन. तुला माहिती असलं पाहिजे. पुढचा प्रश्न खूप सिंपल आहे. नॅचरल गॅस मेनली कन्सिस्ट ऑफ. आता नॅचरल गॅस मध्ये विचारले मेनली मुख्यत्व कोण असतं? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेनली कोण प्रेझेंट असतं? मिथेन प्रेझेंट असतो. किती असतो तर अबाउट 85% कोण प्रेझेंट असतो? मिथेन CH4 नॅचरल गॅस मध्ये. बाकी ब्युटेन, प्रोपेन, इथेन प्रेझेंट असतात का? प्रेझेंट असतात. पण इथे विचारताना विचारलंय मेनली. जर आयोगाने विचारलं तर नॅचरल कंटेन्स ऑल ऑफ द अबो सगळेच प्रेझेंट असतात पण मेनली कोण प्रेझेंट असतो तर मिथेन प्रेझेंट असतो. हे खूप सिंपल प्रश्न होते, लक्षात असले पाहिजे. पुढे विचारले फॅट अँड ऑइल्स बिलॉंग टू नॅचरली अकॉरिंग ग्रुप ऑफ कंपाऊंड्स. फॅट अँड ऑइल म्हणजे कोण असतं तर सगळ्यात काय लिपिड्स असतात. पुन्हा बघा बायोमॉलिक्युल्सवर प्रश्न फ्रिक्वेंटली विचारतात. खूप सिंपल प्रश्न होता. फॅट ऑइल सगळ्यांनाच माहिती असतं लिपिड. कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड टर्पेनॉइड्स ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे की कार्बोहायड्रेटचे प्रकार काय असतात? मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड. प्रोटीन कशापासून बनत असतात? अमिनो ऍसिड्स पासून. त्या गोष्टी थोडंसं रिवाइज करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी. पुन्हा बघा पीवायक्यू घेण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला आयोगाने कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले, प्रश्न विचारण्याचा ट्रेंड कुठल्या प्रकारचा असतो या गोष्टी तुम्हाला थोडी आयडिया आली पाहिजे. तुमच्या अभ्यासात थोडीशी मदत झाली पाहिजे. त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. ठीक आहे, त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ही एवढेच प्रश्न होते. पुन्हा बघा या प्रश्न
काही प्रश्न खूप सोपे सोपे वन लाईनर क्वेश्चन दिले. या पूर्ण प्रश्नामध्ये जर एकच प्रश्न कुठला हार्ड होता तो हा वाला होता की फोकल लेंथ शुड बी. इथे मी थोडा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला बेसिक आयडिया असली पाहिजे. हायपरमेट्रोपिया काय असतो किंवा मायोपिया काय असतं किंवा त्या गोष्टी माहिती असलं, फोकल लेंथ काय असतं, लेन्सचा फॉर्म्युला काय असतं. हा एक प्रश्न सोडला तर बाकी सगळे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये व्यवस्थित होते की जे यायला पाहिजे होते. हा फॉर्म्युला तर पाठांतर असू द्या, कारण एक प्रश्न विचारलेला आहे की वेव्हलेंथ कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जात असते. फ्रिंज वेट इंटू डिस्टन्स. स्मॉल डी म्हणजे काय, दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स असतं, दोन स्लिट मधलं. आणि कॅपिटल डी म्हणजे काय, सोर्स आणि स्लिट मधलं अंतर असतं. फ्री बायप्रिझम एक्सपेरिमेंटवर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत आपल्याला माहिती असलं. सेकंड, जिओ स्टेशनरी ऑर्बिटवरचा प्रश्न. हा फॅक्च्युअल डाटा आहे. जिओ स्टेशनरी ऑर्बिट म्हणजे 36,000 वर अल्टिट्यूड आणि टाइम पिरियड किती असतं, 24 आवर्स. या गोष्टी थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी मी फॉर्म्युले एक्झाम्पल सांगून तुम्हाला फॉर्म्युला पुट ऑन करून दिलाय. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचं काम तुमचं आहे. प्रश्न बघून घ्या व्यवस्थितमध्ये. ठीक आहे. पुन्हा बघा, या प्रश्नपत्रिका घेण्याचा उद्देश एकमेव एवढाच आहे की तुम्हाला प्रश्न समजले पाहिजे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. इथे कॅल्क्युलेशन मी करत बसलो नाहीये. जर एखाद्या वेळेला काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही कमेंट सेशन मध्ये सांगू शकता, किंवा अजून कुठल्या प्रकारचे तुम्हाला प्रश्न वगैरे पाहिजे असेल तर ते पण सांगा. ठीक आहे. लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट. ठीक आहे. थँक्यू.